जय शिवराय, जय भीम, जय लोजी. काल 2 दिवस म्हणजे आपण पाहतो आहे की महायुतीचे जे नेते आहेत, मग ते शिवसेना शिंदे गट असेल, राष्ट्रवादी अजितदादा असतील आणि स्वतः BJP. आता त्या बबनराव लोणीकर ह्या उमेदवारांनी सांगितले आम्हाला मराठ्यांच्या बंधूंच्या बाबतीत चुकीचे वक्तव्य केलं, तेही लोकांनी ऐकलं. रावसाहेब दानवेंनी त्यांच्या कार्यकर्त्याला लात मारली, ते म्हणजे त्या माझे मित्र आहेत. त्याच्यानंतर छगन भुजबळ हे माननीय शरदचंद्र पवार साहेब जे स्वतः नितीन गडकरी त्यांचे मोठे नेते आहेत, त्यांनी स्पष्ट वृत्ती केली की हे किंग मेकर आहेत. असं जर तुमच्या मोठ्या नेत्यांना श्रेष्ठ नेत्यांना कळत असेल, हे तुम्हाला कसं कळलं नाही? हे काय चालले काय? भुजबळ साहेब म्हणतात की नाही, शिवसेना फोडायला शरद पवार साहेब कारणीभूत आहेत. काय चालेल? मग महायुतीला आता मुद्दे नाही राहिले. त्यांनी लाडकी बहीण आणली, लाडकी बहीण त्यांच्यावर सगळे कार्यक्रम तो उलटला आणि त्यात भर नाही पडावे म्हणून आता काल काय झालं की माननीय जे शेटजी आहेत भारताचे, त्यांच्या सभेमध्ये मराठा क्रांती मोर्चाने तिथे घोषणा दिली. म्हणजे आता जनता ही खवळलेली आहे. जनतेला आता त्यांचं चांगलं काय ते समजते. त्याच्यामुळं आता हे लक्षात ठेवा, काही झालं तरी महाविकास आघाडीचं सरकार येणार, महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होणार. त्यासाठी आमच्या पर्वती विधानसभा मतदारसंघातनं सौ अश्विनी नितीन कदम यांना आपलं प्रचंड बहुमताने निवडून द्या. त्यांचं निवडणूक चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस. त्यामुळे आपल्या सगळ्या तमाम पर्वतीकरांना नम्र विनंती की यावेळी काही झालं तरी सौ अश्विनी नितीन कदम यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या. कारण ही आता काळाची गरज आहे. हे तुम्हाला आम्हाला पण समजले, जनतेलाही समजले. त्यामुळं ह्यांना सत्ता बदल हवी आहे आणि महाविकास आघाडीचं सरकार यावेळेस महाराष्ट्रात येणार, लक्षात ठेवा. त्यामुळं आपण सौ अश्विनी नितीन कदम यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या. त्यांचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस. जय भीम, जय लोजी, जय महाराष्ट्र.